नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे काय होणार आहे, नक्की कशा पद्धतीने घडणार आहे, काय घडणार आहे, जानकी नवा बिझनेस कसा सुरू करणार आहे, तिला ती आयडिया कशी मिळते, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर क्लाउड किचन या नावाची जी कन्सेप्ट आहे त्यावर आधारित जानकी एक बिझनेस सुरू करणार आहे आणि त्या बिझनेसमुळं जानकीला लाखो रुपये मिळणार आहेत. तिला खूप मोठमोठ्या ऑर्डर्स मिळणार आहेत. तर हे सगळं कशा पद्धतीनं पॉसिबल होणार आहे, ही सगळी आयडिया जानकीला ओवीमुळे मिळणार आहे. आणि त्याचवेळी सगळ्यात मोठी ऑर्डर मिळते ती म्हणजे सौमित्रच्या मित्राकडून. सौमित्रचा मित्र जेव्हा हे जे ॲडव्हर्टाईज आहे ती ऑनलाईन पाहतो आणि तेव्हा ती ऑर्डर देतो आणि त्यासाठी तो सौमित्रला कॉल करतो की गावामध्ये म्हणजेच मुळशी या गावामध्ये एक ऑर्डर द्यायची आहे आणि मला त्यांचा रिव्ह्यू हवा आहे. असं जेव्हा सौमित्रला तो विचारतो आणि तेव्हा सौमित्र म्हणतो की कोणाला ऑर्डर द्यायची आहे. सौमित्रला एवढं माहिती नसतं आणि जेव्हा सौमित्रला कळतं तेव्हा सौमित्र म्हणतो की तू बिनधास्त ऑर्डर दे. तुझी करोडो रुपयांची जरी ऑर्डर असेल तरी ती तुझी परफेक्टच ऑर्डर मिळणार आहे. आणि तेव्हा तो सांगतो की ती माझ्या ओळखीतली व्यक्ती आहे. सुरुवातीला काही सौमित्र मित्राला सांगत नाही की ते आमच्या घरचेच आहेत म्हणून. तर तो काहीही न सांगता जेव्हा त्याचा मित्र ऑर्डर न्यायला येतो तेव्हा तो त्यांना सांगतो की हा माझा दादा आणि ही माझी वहिनी आहे. तेव्हा त्या मित्राला ती जी कन्सेप्ट आहे ती खूप आवडते आणि टेस्टही खूप आवडते. त्यामुळं जानकीबरोबर एक खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट केलं जाणार असतं आणि त्यामुळं जानकीला लाखो रुपयांचा फायदा होणार असतो. कितीही वाईट प्रसंग आले तर त्याला सामोरे जायचं, त्याचा शेवट हा चांगलाच होतो. कारण चांगली माणसं जी असतात विचारांनी चांगली असतात, तशी ती मनाने चांगली असतात, दुसऱ्याच्या वाईटाचा कधीही विचार करत नाहीत. त्या माणसांचा नेहमी न्याय मिळतोच आणि देव त्याला न्याय द्यायला खंबीर असतो. हे आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. तर इकडे जानकी आता त्या कंपनीत जॉबला लागलेली आहे. त्या कंपनीमध्ये जानकीच्या बाबतीत जे घडलेलं आहे म्हणजे जानकीला तिथे त्या कंपनीच्या मालकांनी जे काम दिलेलं आहे त्यामुळं जानकी त्या कामाला जराही कमी लेखत नाही. जानकी आनंदाने ते काम स्वीकारते. जानकी म्हणते की आत्ता मला कामाची गरज आहे, आत्ता मी काम करणं गरजेचं आहे, त्यामुळं हे काम माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि मी ते काम स्वीकारणार. असं म्हणत जानकीने ते काम स्वीकारलेलं असतं आणि जानकी ते काम आनंदाने करायला सुरुवात करते. त्याचवेळी तिथं गाडी येते आणि ती म्हणजे ऐश्वर्या. ती मुद्दामून आलेली असते. सारंग आणि ऐश्वर्या खरं तर तिने या इकडे यायची काहीही गरज नव्हती, तरीही ती मुद्दामून आलेली असते आणि तिला असं दाखवून द्यायचं असतं की काहीही झालं तरीही मी आहे ना आणि माझं आहे ना, हे सगळं माझंच सगळीकडे चालणार आहे, हे तिला दाखवून द्यायचं असतं. आणि हे कशा पद्धतीनं तिनं प्रत्येक वेळेस जानकीला खाली ठेचण्यासाठी, जानकीला कमी लेखण्यासाठी हे सर्व करत असते. तर जानकीच्या कपाळावरती ते खोटं नाणं देते आणि म्हणते की कसं आहे माहिती आहे का, खोट्या माणसांसाठी हे खोटं नाणं, तू खोटारडी आहेस ना म्हणून तुझ्यासाठी हे खोटं नाणं आहे. असं सांगत जानकीला ते खोटं नाणं देते आणि जानकीच्या कपाळी लावते. म्हणते खोट्या लोकांच्या कपाळी हे खोटं नाणं, असं म्हणत तिने ते नाणं दिलेलं असतं. तेव्हा मात्र एक खूपच भयानक अशी गोष्ट घडते. ती म्हणजे जानकीच्या कपाळावरती जे कुंकू असतं, म्हणजे सकाळी जानकीने पूजा करताना जे कुंकू लावलेलं असतं ते कुंकू जानकीच्या कपाळी असतं आणि ते कुंकू त्या नाण्याला लागतं. तेव्हा जानकी ठणकावून सांगते की माझ्या कपाळी खोटं नाणं होतं, पण माझ्यासाठी ती लक्ष्मी आहे, त्या नाण्याला कुंकू लागलेलं आहे, असं जानकी स्पष्टपणे सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की जानकीला आता ऋषिकेशचा फोन येतो. ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, मला कळत नाही आहे की तू कुठं आहेस. तेव्हा जानकी म्हणते काळजी करू नका ऋषिकेश, मी ही काम शोधण्यासाठीच आलेली आहे. तेव्हा ऋषिकेशला ती सांगू लागते की अहो ऋषिकेश, काहीही झालं तरीही मला आत्ता तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की मला काम मिळालेलं आहे, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा मात्र इकडे ऋषिकेश म्हणत असतो म्हणजे काय काम मिळाले तुला, अकाउंटंट म्हणून मिळाले का, म्हणजे HRची वगैरे पोस्ट होती. तेव्हा ती सांगते की मला जे काम मिळालेलं आहे ते काम असं आहे की तिथे मला गाड्या पुसायला सांगितलेलं आहे. ऋषिकेशला वाईट वाटतं. ऋषिकेश म्हणू लागतो की जानकी, हे सगळं माझ्यामुळं होतं आहे, या सगळ्याला मी जबाबदार आहे. तेव्हा जानकी म्हणते ओ ऋषिकेश, असं काही नाही आहे, कोणतंही काम लहान मोठं नसतं, मी अनाथ आश्रमात वाढलेले आहे, आम्हाला तिथं शिकवलेलं आहे,
कोणत्याही कामाला कधीही कमी लेखायचं नाही. कोणतंही काम लहान मोठं कधीच नसतं. प्रत्येक काम हे चांगलंच असतं आणि काम हे काम असतं. त्याच्यासाठी लहान मोठं असं काही नसतं. आणि मी हे काम आनंदाने स्वीकारलेलं आहे. मी हे काम आनंदाने करत आहे असं जानकी ऋषिकेशला सांगते. आणि इकडे सारंगच्या मनात आता ओवीबद्दल पॉझिटिव्ह विचार यायला लागलेले असतात. सारंगने ठरवलेलं असतं की मला ओवीला भेटलं पाहिजे. आणि इकडे सारंग आणि ऐश्वर्या म्हणजे ऐश्वर्याचं जे खरं रूप आहे ते हळूहळू सारंगच्या समोर यायला लागलेलं आहे. ऐश्वर्या चुकीची वागत आहे. आजही तिने जानकी वहिनीला मुद्दामहून गाडी पुसायला लावली. ही गोष्ट सारंगला कळलेली असते. त्याला वाईट वाटत असतं. इकडे ओवी मात्र मोबाईल बघत असते. जानकी घरी आलेली असते. ओवी मोबाईलवरती अभ्यास करत असते आणि त्याचवेळी त्या मोबाईलवरती एक ॲडव्हर्टाईज लागते. तर ओवीला आता अभ्यास करताना तिथे एक ॲडव्हर्टाईज लागलेली असते आणि ती क्लाउड किचन ही कन्सेप्ट असते. तर जानकी तिथंच असते, स्वयंपाक बनवत असते आणि जानकीच्या हातचा स्वयंपाक हा खरंच खूप छान असतो. आणि मग जानकी ती क्लाउड किचन ही कन्सेप्ट बघते आणि विचार करू लागते. ओवीला म्हणते की ओवी हे काय लक्षात आलं का तुझ्या? ओवी म्हणते की हो आई, ते स्वयंपाक बनवून नाही ना ते ऑर्डर घ्यायचे असतात. जानकी पण म्हणते हो बरोबर आहे तुझं, कारण त्यातून जानकीला ओवीलाही दाखवून द्यायचं असतं की नक्की क्लाउड किचन म्हणजे काय आहे. तर इकडे जानकीने हे सगळं कमवलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे जानकी दुसऱ्या दिवशी पुन्हा ऑफिसमध्ये येते. तिच्या कामावरती येते आणि ज्या वेळी ती कामावरती आलेली असते तेव्हा तिथे तो जो शिपाई असतो, जो जानकीला खूप महत्त्व देत असतो, तो जानकीला म्हणत असतो की जानकी वहिनी, तुम्ही काहीतरी दुसरं सुरू करा ना स्वतःचं. नका इथे काम करू, कारण तुम्ही एवढ्या शिकलेल्या आहात आणि त्याचबरोबर तुम्ही रणदिवे आहात. तर तुम्ही इथे हे काम नका करू. मलाच खूप वाईट वाटत आहे असं तो जानकीला सांगत असतो. तेव्हा जानकी म्हणत असते हो असं काही नसतं. कोणतं काम लहान मोठं नसतं. त्यात काय हरकत आहे मी हे काम केलं तर. असं बोलल्यानंतर तो म्हणतो की मी तुम्हाला एक सांगू का, कारण तुम्ही ना प्रत्येक वेळेस मंदिरात प्रसाद घेऊन ये जा. मी तुमच्या हातचा प्रसाद खाल्लेला आहे. याचा अर्थ तुम्ही खूप सुंदर जेवण बनवता. मला असं वाटतंय की तुम्ही जेवणाची ऑर्डर घेतल्या तर. तेव्हा जानकीला आठवतं म्हणजे ते क्लाउड किचन, म्हणजे रात्रीच आपण ती ॲडव्हर्टाईज पाहिली होती आणि आपलं एज्युकेशनही झालेलं आहे. आपल्याला मॅनेजमेंटची डिग्री आपण घेतलेली आहे. तर आपल्याला ह्या गोष्टी चांगल्याच लक्षात येतील. जानकी विचार करू लागते, मी आता इथे हे काम करते, मला थोडेफार पैसे मिळणं गरजेचं आहे. एखादी जरी ऑर्डर मिळाली तरी होऊ शकतं. आणि थोडेफार पैसे म्हणजे जेव्हा मला ऑर्डर मिळेल तेव्हा मी त्या ऑर्डरमधून ॲडव्हान्स घेईल आणि मग सामान आणेल आणि मग त्यांची ऑर्डर पूर्ण करून देईल. असा विचार जानकीने केलेला असतो. आणि जानकी म्हणते की चालेल, आत्ताच मी आता नेटवरती सर्च मारते असा विचार करू लागते. आणि क्लाउड किचन म्हणजे तुम्हाला कुठेही स्वतःची जागा नसली तरीही चालेल, म्हणजे हॉटेल टाकायची गरज नाही. तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात जेवण बनवायचं आणि ते ऑनलाईन ऑर्डर घ्यायची आणि ते लोक येऊन घेऊन जाणार तुमची डिलिव्हरी. तुम्हाला स्वतःला द्यायलाही जायची गरज नाही. हे सगळं जानकीच्या डोक्यात येतं. मग जानकी विचार करू लागते. जानकी म्हणत असते की बघूया आणि मग एकदा ऋषिकेशशी बोलूया असं म्हणत जानकी घरी गेल्यानंतर पुन्हा विचार करत असते. आणि त्याचबरोबर तिला आठवतं ओवीच्या शाळेमध्ये त्या मॅडम बोललेल्या असतात, तुम्ही एवढी लोकांना मदत केलेली आहे, गरीब मुलांसाठी वह्या पुस्तकं दिलेली आहेत, एवढं सगळं इतक्या दिवस तुम्ही केलेलं आहे. त्यामुळं मला आता असं वाटत आहे की मी तुमच्या बाबतीत चुकीचा विचार करायला नको आहे. त्यामुळं ओवीच्या शाळेचे जे पैसे आहेत ते मी भरेल, त्याचा विचार नका करू तुम्ही, असं त्यांनी सांगितलेलं असतं. त्यामुळं जानकीला थोडंसं टेन्शन तर कमी झालेलं असतं. पण पुढची गोष्ट आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जानकी विचार करत आहे की आपल्याला ओवीसाठी आता निर्णय घ्यावाच लागणार आहे, ओवीसाठी काहीतरी वेगळं करावंच लागणार आहे असं जानकी विचार करत असते. तर मी बाहेर जाऊन काम करण्यापेक्षा, कारण जानकीच्या लक्षात येतं बिचारी ओवी घरी असते आणि तिला या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागत आहेत, तिला त्रास होत आहे, तिला एकटीला थांबावं लागत आहे, ऋषिकेश पण वणवण भटकत आहेत आणि आता मला जे काही पैसे मिळत आहेत ते इतके कमी आहेत की त्यातून काही असं व्यवस्थित भागेल असं वाटत नाही. मग जानकी म्हणते ठीक आहे, आता मी ऑर्डर मिळेपर्यंत आत्ता हे सगळं सुरू करते, म्हणजे एकदा का मला ऑर्डर मिळाली की मग पुढच्या गोष्टी ठरवता येतील असा विचार जानकीने केलेला असतो. आणि जानकी म्हणू लागते की काहीही झालं तरी आत्ता या सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित करायच्या आहेत. आणि मग जानकी विचार करत असते. त्याचबरोबर इकडे ऋषिकेश घरी आलेला असतो. जानकी ऋषिकेशशी बोलत असते. ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, मला तुमच्याशी एक गोष्ट डिस्कस करायची आहे. ऋषिकेश म्हणतो बोल ना जानकी, काय झालं. असं म्हटल्याबरोबर
जानकी ऋषिकेशला सांगू लागते की काल ना मी ओवीचा अभ्यास घेत होते आणि तिला नेटवरती मी व्हिडिओ लावून दिलेले होते. त्याच्यामध्ये मला एक कन्सेप्ट कळली, ती म्हणजे क्लाउड किचन. म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण जेवण बनवायचं आणि ते जेवणाचे जे आहेत त्या ऑर्डर घ्यायच्या आणि त्यानंतर ते जे जेवण आहे ते घेऊन जातात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, छान आहे कन्सेप्ट, असंही तू खूप छान जेवण बनवते, मग आपण याबद्दल काय, तुझ्या डोक्यात काय आहे ते सांग मला, असं ती बोलत असतो. तेव्हा जानकी म्हणते की मला असं वाटत आहे की आत्ता आपल्याला त्या ज्या कन्सेप्ट आहेत त्यासाठी एक गोष्ट करावी लागणार आहे, ती म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला आपलं ऑनलाईन एक अकाउंट काढावं लागेल आणि त्याच्यावरती आपली ॲडव्हर्टाईज करावी लागेल. ऋषिकेश म्हणतो की ऑनलाईन ॲडव्हर्टाईज म्हणजे तुला काय म्हणायचं आहे ते मला नीट सांग एकदा. तेव्हा जानकी सांगते की त्यांनी क्लाउड किचन ही कन्सेप्ट सांगितलेली आहे. मग आपण कोणते कोणते पदार्थ बनवू शकतो, आपण काय काय करू शकतो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण तिथे मांडायच्या आहेत. आणि एकदा का त्यांना आपल्या ऑर्डर पटल्या, आपण काय करतो ह्या गोष्टी पटल्या, की मग ते आपल्याला ऑर्डर देणार आहेत. म्हणजे आपण कोणते पदार्थ करणार आहोत, तिथे काय असणार आहे, या सगळ्या गोष्टी तिथं सांगायच्या आहेत, असं जानकीनं सांगितलेलं असतं. ऋषिकेश म्हणतो काहीच हरकत नाही आहे, तू एवढं छान जेवण बनवतेस, तुला हे जमणार आहे. मला काय वाटतं माहिती आहे का, की आत्ता ह्या सगळ्या गोष्टी आपण करूया आणि अगदी व्यवस्थित पद्धतीने करूया, असं ऋषिकेश सांगू लागतो. आणि मग जानकीने क्लाउड किचनची ही आयडिया सुरू केलेली असते आणि त्यानंतर जानकीला ऑर्डर मिळते. छोटे छोटे ऑर्डर जानकी करत असते आणि त्याचवेळी एका कंपनीची ऑर्डर मिळते, कारण त्यांना अगदी ट्रॅडिशनल असं फूड हवं असतं आणि जवळजवळ 100 लोकांची ऑर्डर असते आणि ते ट्रॅडिशनल फूड त्यांना हवं असतं. त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे पदार्थ असतात, जवळजवळ 51 पदार्थांची ती ऑर्डर असते आणि त्यांना ही कन्सेप्ट कळते आणि हे किचन खूप आवडतं, कारण जानकीने बनवलेले पदार्थ, दिवाळीचे पदार्थ याचे फोटो टाकलेले असतात. थालपीठ, त्याचबरोबर पुरणपोळी, अशा उडदाचं घुटं, असे वेगवेगळे आयटम तिनं बनवलेले असतात आणि ते ट्रॅडिशनल पदार्थ तिथं ठेवलेले असतात. हे पाहिल्यानंतर ते ठरवतात की काहीही झालं तरीही आत्ता मला ही ऑर्डर याच किचनला दिली पाहिजे. मग ते फोन करतात आणि जानकीला 100 लोकांची ऑर्डर देतात. पण त्याआधी त्यांना कळतं की हे म्हणजे सौमित्रचं गाव आहे, हे मुळशी गावात ऑर्डर द्यायची आहे ना, मग हे माझ्या सौमित्रचं म्हणजे माझ्या मित्राचंच गाव आहे, आपण त्याला एकदा विचारूया, कारण आपण एवढी मोठी ऑर्डर देणार आहे तर थोडीफार चौकशी करणं गरजेचं आहे. मग विचारलं जातं, सौमित्रला त्या गोष्टी सांगितल्या जातात आणि सौमित्रला कळतं की हे जानकी वहिनीचं आहे. तोपर्यंत सौमित्रला एवढं काही माहिती नसतं की जानकी वहिनीने क्लाउड किचन वगैरे चालू केलेलं आहे. आणि मग सौमित्रला हे कळतं तेव्हा तो म्हणतो की तू बिंदास्त ऑर्डर दे, ते चांगलं का आहे, त्यांचं कॅटरिंग खूप छान आहे, जेवणाची टेस्टही छान आहे. आणि मग जेव्हा तो ऑर्डर घेण्यासाठी येतो, ऑलरेडी जानकीला त्यांनी 50% ॲडव्हान्स दिलेला असतो आणि त्याच्यामध्ये ऑर्डर पूर्ण झालेली असते. आणि मग त्यांची कंपनी जेव्हा ती ऑर्डर नेण्यासाठी येते तेव्हा तो मित्र स्वतः आलेला असतो, कारण त्याला सौमित्रलाही भेटायचं असतं. सौमित्र तिथेच घरी भेटतो, त्यामुळे त्याच्या मनातली शंका दूर होते आणि सौमित्र सांगतो हे माझे दादा वहिनी आहेत. तेव्हा त्याची जी कंपनी आहे ती कंपनी एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस करत असते आणि त्यामध्ये आता जानकीच्या किचनमधील पदार्थांना वाव मिळतो. आणि त्यानंतर त्यांनी ठरवलेलं असतं की तुमचं जे किचन आहे त्यांच्याबरोबर आम्ही कॉन्ट्रॅक्ट करत आहोत आणि सगळ्यांच्या समोर तिथे कॉन्ट्रॅक्टमध्ये तो सांगतो की हे जे आहे ही ऑर्डर तुम्हाला कायमस्वरूपी मिळी जाईल. आता जानकीबरोबर 2 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट होतं आणि जवळजवळ आता जानकी ही लक्षाधीश झालेली असते, तिला लाखो रुपयांचा फायदा झालेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.